इथे कल्पना पवन राहत होत्या तर कुठे गेले? आणि त्या नाही काय दुसरीकडे गेलेला दुसरीकडे हा, गेले. सोड. ओके ओके चालेल. अरे ताई, तू इकडे राहायला आलीस? हो रोनित ये ना. कधी इकडे राहायला आली? मी तिकडे मगाशी गेलो तेव्हा मला ते दुसरेच कोणतरी दिसले. अरे तू चेंज केलं ना, 1 वर्ष झालं, मग आता चेंज करावं लागणार ना. ओके. बस ना. अरे वा, किती छान आहे घर. थँक्यू. मग किती दिवस राहणार ते रेंटच्या घरामध्ये? तुला नाही वाटत का गुढीपाडवा तुझ्या स्वतःच्या घरात साजरा व्हावा? वाटतं रे, तू सोड तो विषय. तू चहा घेणार की कॉफी घेणार? म्हणजे चाय पण नको, कॉफी पण नको, पण तू सणासुदीच्या दिवशी एवढं तोंड पाडून का बसले तेच मला कळत नाहीये. अरे मलाही वाटतं ना की स्वतःचं असं घर असावं. आपल्या बजेटमध्ये नाहीये ते नवी मुंबई सारख्या शहरामध्ये घर घेणं. थांब, मग मी 2 दिवसापूर्वी एक रील्स बघितली होती. प्रॉपर्टी नेटवर्क राबवते माझे घर माझा हक्क ही योजना. या योजनेमधून तू बुक करू शकते कमीत कमी डाऊन पेमेंट मध्ये किंवा कमीत कमी व्याजदरामध्ये तुझ्या स्वप्नातलं घर. अरे प्राइसिंग काय आहे? पण प्राइसिंग जर बघशील ना, त्याची 30 ते 35 लाखापासून प्राइसिंग चालू आहे आणि त्याचं डाऊन पेमेंट करायचं 2 ते 3 लाख रुपये तुला आणि त्याचा हप्ता येणार आहे 15 ते 20 हजार रुपये. प्लस तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजना 2,39,000ची सबसिडी पण तुला भेटते ना. ऑफिस मध्ये जाऊया आणि बघू काय आहे माझं घर माझा हक्क ही योजना. ठीक आहे, चालेल. तू लवकर तुझं काम आवरून घे आणि आपण त्यांच्या ऑफिसला जाऊया. अरे, त्यांच्या ऑफिसला पण गुढीपाडव्याची ऑफर पण चालू होती. ती एकदा ऑफर पण बघू आपण. त्या ऑफरमध्ये आपल्याला चांगल्यातलं चांगलं करून भेटत असेल तर जाऊया आपण त्यांच्या ऑफिसला. ठीक आहे, चल आजच जाऊ. चालेल, चल. गुढीपाडव्याच्या दिवशी चांगलं घर आपण बुक करूया आणि स्वतःच्या घरात गुढी उभारूया. तुम्ही घेतो स्वतःच्या हक्काचं घर, तर तुम्ही कधी घेताय? तर आजच प्रॉपर्टी नेटवर्कला व्हिजिट करा आणि तुमच्या स्वप्नातलं घर बुक करा. श्री स्वामी समर्थ.